मॉर्निंग. आज आपण समुपदेशनविषयक विविध दृष्टिकोन बघणार आहोत. मागील प्रकरणामध्ये आपण समुपदेशनविषयक संकल्पना, प्रक्रिया समजावून घेतल्या आहे. मानवी वर्तन हे खूप गुंतागुंतीचे आहे, कारण प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व, भावना, भाव, हेतू आणि वर्तन हे भिन्न भिन्न असतात. मानसशास्त्रात व्यक्ती भिन्नते तत्व पायाभूत मानले आहे. व्यक्तिवर्तन हे विविध कारणामुळे होत असते. त्या कारणाचे स्पष्टीकरण करण्यासाठी विविध विचारसरणी आधारित समुपदेशन निरनिराळे दृष्टिकोन उदयास आले आहे. प्रत्येक दृष्टिकोनाचे मूलभूत गृहीतके व संकल्पना वेगळ्या असून त्या आधारित समुपदेशन पद्धती निर्माण झाले आहे. प्रत्येक दृष्टिकोनात काही उपदृष्टिकोन देखील आहे, त्यांचा देखील आपण थोडक्यात विचार करणार आहे. आता समुपदेशनाचे प्रमुख दृष्टिकोनचा विचार करूया. तर आज आपण समुपदेशनविषयी पहिला दृष्टिकोन बघू, तो म्हणजे मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोन. तर या दृष्टिकोनामध्ये आता मनोविश्लेषण म्हटलं की सिग्मंड फ्राईड हे मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोनाचे जनक आहे. त्यांच्यामुळे मानसिक आणि आंतरवैयक्तिक प्रक्रिया घडत असते, त्याला मानसिक नियतत्वाद असे म्हणले जातात. तर मनोविश्लेषण दृष्टिकोनामध्ये आपण एकूण 5 घटक पाहणार आहोत. पहिला मूलभूत संकल्पना, दुसरा आहे मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोनाची उद्दिष्टे, मानसिक संघर्षाचे स्वरूप, मनोविश्लेषणाची समुपदेशन प्रक्रिया आणि 5वा आहे मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोनाचे मूल्यमापन. तर आपण हे 5 घटक पाहणार आहोत. आज आपण मूलभूत संकल्पना आणि मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोनाचे विविध दृष्टिकोन, उद्दिष्टे कोणते ते पाहणार आहोत. तर पहिला आहे मूलभूत संकल्पना. आता सिग्मंड फ्राईड यांनी जी त्याची मनोविश्लेषणाची उभारणी आहे, ती दमन प्रक्रिया आणि अबोध मन या 2 संकल्पनाच्या आधारे त्यांनी मनोविश्लेषण हा दृष्टिकोन मांडला आहे. दमन म्हणजे काय? कोणती गोष्टी आपल्या मनामध्ये दाबणे म्हणजे दमन प्रक्रिया होय. समजा एखाद्या भांडण झालं असेल, आपण ते प्रकट न करता आपल्या मनामध्ये दाबतो. अशा खूप गोष्टी आपल्या मनामध्ये दाबल्या जातात, त्या दमनमधूनच मानसिक आजार होतात, असे सिग्मंड फ्राईडचं म्हणणं आहे. आणि अबोध मन, सगळ्या गोष्टी आपण अबोध मनमध्ये स्टोअर केल्या जातात. तर सिग्मंड फ्राईडने बोधावस्था, पूर्वबोधावस्था आणि अबोध अवस्था असे म्हटलं आहे. त्यामध्ये कॉन्शियसनेस माइंड, प्री कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड. आता ह्या ज्या अलीकडच्या डाव्या साईडचं जे डायग्राम आहे, त्यामध्ये दिलं आहे कॉन्शियस माइंड, प्री कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड. या 3 माइंडमध्ये आपल्याला आपल्या मनाची त्यांनी विभागणी केलेली आहे. आता बोधावस्था, आता तुम्हाला मी जे शिकवत आहे ते सध्या बोधावस्थेमध्ये आहे. मला तर तुम्हाला विचारला की यावर्षी तुम्हाला रिसर्च प्रोजेक्ट केला आहे का, ती कुठे आहे? तुमचं पूर्वबोधावस्था म्हणजे बोधावस्थेचे इथं जे गॅप आहे, हा एक बर्फाचा गोळा आहे ते समुद्रामध्ये, जो यामध्ये जे 25% भाग आहे, हा 10% भाग हा कॉन्शियस माइंड म्हणजे कोणतं बोधावस्थेत आहे, आणि हा 90% जो भाग आहे तो अनकॉन्शियस म्हणजे अबोध अवस्थेमध्ये आहे. आपण जे वावरतो जगामध्ये, तर आपण 10%च कॉन्शियस माइंडमध्ये असतो आणि 90% हे आपलं अबोध मनामध्ये असतात. आपल्या जीवनामध्ये घडलेल्या खूप घटना, खूप काही गोष्टी आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर होतात. त्याच्यावरूनच आपल्याला वेगवेगळे आजार किंवा वेगळ्या परिस्थितीनुसार आपल्याला ते दिसून येतात. असे त्यांनी कॉन्शियस आणि अनकॉन्शियस असे 3 माइंडचे प्रकार सांगितले. त्याचप्रमाणे त्यांनी व्यक्तिमत्वाचे 3 भाग सांगितलेले: इगो, सुपर इगो, ईड, इगो, सुपर इगो. तर ह्या 3 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या: ईड, इगो, सुपर इगो. आता इथे बघितलं तुम्ही, ईड, इगो आणि सुपर इगो हा 3ही माइंड त्यांनी आणि कुठं सांगितले? अनकॉन्शियस माइंड म्हणजे अबोध अवस्थेत सांगितले 3. ईडचं काम काय आहे तुम्हाला मी सांगितलं असेल. ईडचं मुख्य ध्येय असते सुखप्राप्ती. कोणत्याही प्रकारची सुखप्राप्ती हे ईडचं मुख्य उद्दिष्ट असते. इगोचं काय असते? वास्तविकता धरून ते चालतात. आणि सुपर इगो हे नैतिकता आणि सामाजिक रूढी परंपरा याचा वर्चस्व हे सुपर इगोमध्ये असतात. तर ह्या 3 घटकावर त्यांनी आपलं व्यक्तिमत्वाचे स्पष्टीकरण केले आहे. आता तुम्हाला सिग्मंड फ्राईड आणि मनोविश्लेषण सिद्धांत सांगताना खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहे. त्यामध्ये ईड, इगो, सुपर इगो ह्या त्यांनी व्यक्तिमत्वाचे 3 भाग पाडलेले आहे. त्यानंतर हे आपलं त्यांनी सांगितलं शेवटी मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोनाची समुपदेशनविषयी उद्दिष्ट कोणते. तर त्यांनी 3 उद्दिष्ट सांगितले. पहिला काय आहे? इदममधील दमित आवेगांना मुक्त करणे. तुमचं जे ईडमध्ये जे काही गोष्टी दबलेल्या असतात त्या
दबलेल्या गोष्टी बाहेर मुक्त करणे, त्यांनी मुक्त साहचर्य ही कन्सेप्ट मांडलेली आहे. त्यानंतर काय आहे, अहमने आपली संवेदन वास्तविक परिस्थिती जाणून घेऊन त्याबद्दल वर्तन करावे याकरिता लाभार्थीला मदत करणे. आता त्यांनी ईड इगो सुपर सांगितलं आहे. इगो काय म्हणतो की वास्तविक परिस्थिती जाणून घेऊन आपण आपल्या दैनंदिन परिस्थितीचा व्यवहार करावा लागतो. त्यामुळे तुम्ही ईडला सुद्धा, इगोला वास्तविकता काय आणि त्याप्रमाणे त्या वर्तन करावे हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. आणि त्यांनी काय सांगितलं, तिसरं सांगितलं आहे सुपर इगोला प्रोत्साहित करणे. म्हणजे काय, सुपर इगोचं काय असते, आपली नैतिक मूल्य याचा अतिरेक वापर करण्यापेक्षा परोपकारी दृष्टिकोन अधिक कार्य करण्यास लाभार्थीला सुपर इगोचं काम काय, की नैतिक रूढी परंपरा, हे गोष्टी करू नये, त्या गोष्टी करू नये, जे काही आपल्या समाजाने जे काही आपल्याला ठरवून दिलेले स्ट्रक्चर असते की कसं वागायचं आपल्या कुटुंबामध्ये, तर ह्या गोष्टीला सुपर इगो म्हणजे प्रत्येकाचा ईड इगो आणि सुपर इगो हे 3 घटक असतात. त्या तिन्ही घटकात जर आपण ताळमेळ केलं व्यवस्थित तर आपले जे काही आपल्या मनात दडलेल्या गोष्टी ते कमी होतात, असे मनुष्यनात्मक दृष्टिकोनातून स्पष्ट होते. त्यांनी काय सांगितलं, पहिला ईदमधील दमित आवेगानं मुक्त करणे. ईद काय आहे, कोणत्या प्रकारचे सुख प्राप्त करणे. ईद म्हणजे काय, ईद म्हणजे काय, कोणत्याही प्रकारचे सुख प्राप्त करणे, त्या त्या जे काही मनामध्ये आहे ते मुक्त करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतर काय, अहम हे वास्तविक जीवनाचा बरोबर वर्तन करावे लागणार. त्यानंतर काय, सुपर इगोला प्रोत्साहित करणे. अशा प्रकारे आपण आज मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोनाबद्दल आपण 2 घटक बघितले. त्यामध्ये काय, मूलभूत संकल्पना आणि त्याचे संवेदनशील दृष्टिकोन कोणते, उद्दिष्ट कोणते, ह्या गोष्टी आपण बघितल्या. उद्या आपण ज्याचे 3 मुद्दे उरलेले आहे ते बघू आणि पुढे आणखीन आपले जे काही दृष्टिकोन आहे वेगळे प्रत्येकाचा अभ्यास करू. चला ठीक आहे.